आता कृषीविषयक काही महत्त्वाच्या बातम्यांचा झटपट आढावा घेऊयात बळीराजा टॉप 10 मधून। जायकवाडी धरणात सध्या केवळ 26% इतकेच पाणीसाठा शिल्लक आहे, त्यामुळे आता सिंचनाला पाणी उपलब्ध होणार नाहीये। तर पिण्यासाठी पाणी राखीव ठेवण्यात आलंय, त्यामुळे उन्हाळ्यात पिण्याच्या पाणीपुरवठ्यावरती देखील परिणाम होणार असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। अकोल्यात अकोट बाजार समितीत कापसाला 8,200 प्रति क्विंटल इतका भाव मिळतोय, त्यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळालाय। तर या हंगामात सुरुवातीपासूनच कापसाचा दर हा कमी असल्याचं पाहायला मिळत आहे। जानेवारीपर्यंत शेतकऱ्यांची भाववाढ होण्याची वाट देखील शेतकऱ्यांनी पाहिली, मात्र आता भाववाढ होत नसल्यानं खुल्या बाजारात कवडीमोल दरानं कापसाची विक्री करावी लागतेय। सोयाबीनला चांगला भाव मिळत नसल्यानं हिंगोली जिल्ह्यात भुईमुग पिकाचा पेरा वाढला आहे। गेले 2 आठवडे वातावरण चांगलं राहिलंय, त्यामुळे भुईमुगाचं पीक बहरल्याचं पाहायला मिळत आहे। गेल्या वर्षी भुईमुगाला 6,000 रुपये मिळाल्यानं यावेळेस शेतकरी आनंद व्यक्त करत होते, तर यंदा देखील भुईमुगाला चांगला भाव मिळेल या आशेने शेतकऱ्यांनी भुईमुगाचा पेरा केल्याचं पाहायला मिळत आहे। कांदा उत्पादनात मध्य प्रदेश, कर्नाटक, गुजरात राज्यांनी मोठी झेप घेतली आहे। कांदा उत्पादनात महाराष्ट्राची पीछेहाट झाली आहे। कांद्याच्या घसरणीवरती उपाययोजना शोधण्यासाठी माजी पणन संचालक सुनील पवार यांच्या अध्यक्षतेत समिती स्थापन करण्यात आली आहे। तर त्यांच्या समितीने 8 दिवसात अहवाल सादर केला होता, मात्र सरकारने हा अहवाल जाहीर केला नाहीये। करमाळा तालुक्यात फिरसे गावात महिलांनी गांडूळ खत प्रकल्प सुरू केलाय। काही महिन्यांनीच यावेळेस हा प्रकल्पाला सुरुवात केली आहे, तर काही महिलांनी एकत्र येत स्वतःच्या शेतात टाकण्यासाठी गांडूळ खत तयार करण्याचा निर्णय घेतला होता, मात्र आता त्यांनी खत प्रकल्पाच्या व्यवसायाला सुरुवात केली आहे। तर सभोवतालच्या परिसरातले शेतकरी खत मागवत असून महिलांना या उद्योगातून चांगला नफा होतोय। वर्ध्यात आर्वीमध्ये फायबर जिनिंग फॅक्टरीत अचानक आग लागली होती। आगीमध्ये कापसाच्या गाठींसह मशीनचं तब्बल 80 लाख रुपयांचं नुकसान झालंय। कामगार आणि अग्निशमन दलाच्या मदतीने ही आग विझवण्यात यश आली आहे, मात्र ही शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज वर्तवला जातोय। वर्ध्यात समुद्रपूर तालुक्यातील फरीदपूर इथल्या शेतकरी महिलांनी नैसर्गिक शेतीसाठी पुढाकार घेतलाय। अभ्यास दौऱ्यात महिलांनी शेतीत येणाऱ्या विविध अडचणी समस्या जाणून घेतल्यात। तर शेतकरी महिलांनी नैसर्गिक शेती कसण्याचा यावेळेस निर्धार केलाय। मगन संग्रहालयाच्या वतीनं अभ्यास दौरा आयोजित करण्यात आलाय। परभणी शहरासह जिल्ह्यात यावर्षी कमी पाऊस झालाय, त्यामुळे भूजल पातळीत मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात कमालीची घट झाली आहे। परिणामी रब्बी हंगामातील पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे। भूजल पातळीत घट झाल्यानं कांद्यांसह फळबागांना देखील पाणी मिळत नाहीये, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागणार आहे। नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये अननसांची प्रचंड वाढ झाल्याचं पाहायला मिळते। मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे, तर दररोज 15 ते 16 गाड्या येत आहेत, त्यामुळे आता अननसाला 40 ते 45 रुपये भाव मिळतोय। तर रमजानच्या काळात आणखी अर्थातच 20 ते 25 गाड्यांची भर पडण्याची शक्यता आता व्यापारी वर्तवत आहेत। हिंगोली जिल्ह्यात रब्बीतील महत्त्वाचं पीक असलेल्या गव्हाची कापणीला आता सुरुवात झाली आहे। ढगाळ वातावरण, पावसाची शक्यता असल्यानं गहू कापणीसाठी शेतकऱ्यांची लगबग वाढल्याचं पाहायला मिळत आहे। नांदेडच्या सीमावर्ती भागात रब्बी हंगामात वाळकाचं पीक घेतलं जात आहे। या पिकाला तेलंगणात मोठी मागणी आहे, तर या पिकाला कोणतीही मशागत करावी लागत नाही, फवारणीचा खर्च येत नाही, त्यामुळे शेतकरी या पिकातून समाधानकारक उत्पन्न घेत आहेत। यानंतर कृषीविषयक बातम्या सविस्तर पाहूयात। तोट्यातील महाराष्ट्र राज्य सहकारी दुग्ध महासंघ अर्थातच महानंदावरती प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे। प्रकल्प गुजरात स्थित राष्ट्रीय दुग्ध विकास महामंडळाला चालवण्यास देण्याच्या धोरणावरती चौफेर टीका झाली आणि त्यानंतरच राज्य सरकारकडून हा निर्णय घेण्यात आलाय। दरम्यान राज्यातील कोणताही दूध संघ पुढे आल्यास त्याला महानंद चालवण्यास देऊ अशी भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केली आहे। तर दुसरीकडे महासंघाच्या काही संचालकांनी राजीनामे दिले आणि त्यानंतरच शुक्रवारी संस्थेवरती व्यवस्थापकीय संचालक कान्होराज बगाटे यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। यावरती खासदार सुप्रिया सुळे आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे, आपण ऐकूयात। प्रशासकाच्या माध्यमातून आज ना उद्या ही सगळे अमृतच्या घशात घालण्याचं सुरू आहे। सरकारने या संस्था टिकवल्या पाहिजे। ठीक आहे, आर्थिक काही प्रॉब्लेम असतील तर सरकार मदत करतो। सरकारच्या तिजोरीवर थोडे 100-200 पैसे कोटी जर पार पडत असेल, पण इतक्या मोठी ही संस्था आहे की ज्यांच्या दूध
उद्योग हा फुललाच मुळात महानंदामुळे, दूध व्यवसाय वाढला महानंदामुळे. आज जर त्या शेतकऱ्यांना स्वतःच्या हक्काची संस्था नसेल तर त्याची लूट होते. त्यामुळेच ही संस्था काँग्रेसने उभी केली होती. म्हणून आज जरी नेमला असला तरी भविष्यात निवडणुका घ्या, त्याला आर्थिक मदत करा आणि ती संस्था पुन्हा नव्यानं उभी करा, अशी सरकारकडे आमची मागणी असणार. महाराष्ट्र आणि केंद्र सरकार पूर्णपणे शेतकऱ्यांच्या विरोधातली हे सरकार आहे. दिल्लीत आंदोलन चाललंय. महाराष्ट्रातही दुधासाठी सरकारने अनाऊन्स केले होते पैसे, त्यातला एकही रुपया एकही लिटरला दुधाच्या मागे मिळत नाही. हा पहिला मुद्दा. सोयाबीन असेल, कांदा असेल, ही सगळे या काळ्या मातीशी इमान राखणाऱ्या शेतकऱ्याचं कंबरडं मोंड्याचं पाप जर कोणी केलं असेल तर आजच्या तत्कालीन ट्रिपल इंजिन खोके सरकार आणि केंद्र सरकारने केलं. सफरचंद हे फळ शक्यतो काश्मीर, हिमाचल प्रदेश अशा अतिशय थंड हवेच्या ठिकाणी घेतलं जातं. मात्र साताऱ्यातील पाचगणी इथल्या खिगर या गावात एका शेतकऱ्यानं सफरचंदाचं पीक घेत सर्वांचंच लक्ष वेधून घेतलंय. उच्च शिक्षित असलेल्या अनिल दुधाणे यांचं सभोवतालच्या परिसरात देखील कौतुक केलं जातंय. सफरचंद या पिकासाठी साधारणतः 4 ते 5 महिन्याचं थंड वातावरण लागतं आणि हेच वातावरण आमच्या परिसरामध्ये असल्यामुळे आम्ही सफरचंद या शेतीचा प्रयोग करायचा असं ठरवलं. यासाठी मी हिमाचल प्रदेशवरून 4 जातीची, त्याच्यामध्ये अंबोरी, सोनोरी, रेड डिलिशियस आणि हार्मोन 99 अशा 4 जातीची एकूण 20 रोपं कलम स्वरूपात मागून घेतली. नंतर मग हे कलम जे आहेत हे कलम आम्ही 2x2च्या खड्ड्यामध्ये त्याची थोडंसं शेणखत टाकून त्याची आम्ही लागवड केली आणि साधारणतः 1 वर्षामध्ये त्याची उंची 4 ते 5 फुटापर्यंत केली. नंतर त्याचं आम्ही कटिंग केलं. नंतर दुसऱ्या वर्षी त्याची उंची साधारणतः 10 फुटापर्यंत गेली. नंतर मग आम्ही 10 फुटापर्यंत गेल्याच्या नंतर त्याला ह्या वर्षी मात्र फुले लागली आणि साधारणतः 1 ते 1.5 महिन्यामध्ये त्याचं रूपांतर फळामध्ये झालेलं आहे. बातमी आता हिंगोलीतून आहे. हिंगोली जिल्ह्यात दुष्काळी स्थितीत देखील अल्पभूधारक शेतकऱ्यांना शेतीमध्ये पेरूची बाग फुलवल्याचं पाहायला मिळत आहे. इसापूर गावचे शेतकरी संतोष राजाराम जगताप यांनी ही पेरूची बाग फुलवली आहे. हिंगोलीचे कृषी अधीक्षक शिवराज घोरपडे यांनी प्रत्यक्ष बांधावर जाऊन पेरू बागेला भेट दिली आहे. या बागेची पाहणी करून शेतकऱ्यांना कौतुक देखील केलंय. तर यावेळेस इतर पिकांची तसेच लागवड करत असतानाच इतर शेतकऱ्यांनी देखील संतोष जगताप यांचा आदर्श घेत शासकीय अनुदानातून फळबागा फुलवण्याचं आवाहन कृषी अधीक्षकांकडून करण्यात आलंय. सातारामध्ये पारंपरिक शेतीला फाटा देत धनंजय चव्हाण आणि आशा चव्हाण यांनी परदेशी भाज्यांची लागवड सुरू केली आहे. 6 एकर शेतीतून त्यांनी आता महिन्याला 2.5 लाख उत्पन्न घेत आहेत. तर गेली 14 वर्ष तेही शेती करत असून 16 परदेशी भाज्यांचं उत्पन्न ते घेत आहेत. त्यामध्ये ब्रोकली तसेच चायनीज कोबी, पॉक चॉय, चेरी टोमॅटो, लेट्यूस, आईसबर्ग, रोमन रॉकेट तसेच झुनिगी, लेमन ग्रास, सेलेरी, पार्सल, जालापिनो मिरची या भाज्यांना मोठ्या प्रमाणात मागणी असल्याचं कळतंय. नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये अननसाची प्रचंड प्रमाणात आवक झाल्याचं पाहायला मिळतंय. दररोज 15 ते 16 गाड्या या ठिकाणी येत आहेत. तर अननसाला 40 ते 45 रुपये भाव मिळतोय. रमजानच्या काळात आणखी अर्थातच 20 ते 25 गाड्यांची भर पडण्याची शक्यता देखील वर्तवली जाते. तर दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा वाढतोय, त्यामुळे ग्राहक रसदार अननसाकडे वळत आहेत. रमजानच्या काळात देखील आवक कमी झाल्यास अननसाचे भाव हे वाढण्याची शक्यता आता व्यापारी व्यक्त करतायत. आता रमजान जवळ आल्यामुळे त्याचं प्रमाण जास्त वाढलं आणि तिकडे केरळामध्ये गरमी आहे, हीट आहे, त्याच्यामुळे मालही त्यांचा भरपूर आवक त्यांची वाढलेली आहे. केरळामधून पण माल जास्त येतोय. पायनॅपल आज आवक आहे, 14 गाड्यांची आवक आहे. रमजानमध्ये नाही म्हटलं तरी 20 ते 25 गाड्यांची आवक होते रोजची. पहिला भाव जो होता तो 35 रुपये ते 40 रुपये होता. आता 38 रुपये ते 44 ते 45 रुपये सेल आहे. अजून भाव वाढणार का? आता माल जर तिथे कमी प्रमाणात जर आला केरळावरून तर इथे आवक कमी झाली तर त्याचे दर 100% वाढला जाईल. बातमी आता जळगावातून आहे. जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे पपई पिकाचं मोठं नुकसान झालंय. वादळी वाऱ्यामुळे पपईचं शेकडो झाडं हे देखील आता जमीनदोस्त झाली आहेत. तर पपई उत्पादक शेतकऱ्यांचं मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. गेल्या 2 दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसाचे पंचनामे झाल्यानंतर पुन्हा वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे नुकसान झाल्यानं आता शेतकरी मात्र हवालदिल झाल्याचं पाहायला मिळतोय.
उन्हाचा तडाखा वाढल्यामुळे रसदार फळांची मागणी वाढली आहे। त्यानुसार आता बाजारामध्ये हिरव्यागार कलिंगडाच्या मागणीत देखील वाढ झाली आहे। सध्या बाजारात कलिंगडाची आवक सुरू आहे। येणाऱ्या काळात जास्त आवक होण्याची शक्यता देखील वर्तवली जाते। तर सध्या बाजारात दररोज कलिंगडाच्या 12 ते 15 गाड्यांची आवक होते। सध्या घाऊक बाजारात 10 ते 15 रुपये किलोनं कलिंगड विकलं जात आहे। उन्हाचे चटके सुरू झाले असून काही आठवड्यांमध्येच आवक ही जास्त होऊन दर स्थिर राहणार असल्याचं व्यापारी सांगतात। मात्र आता रमजानमध्ये फळांना मागणी असते, त्यानुसार कलिंगडाचे दर हे कदाचित वाढण्याची शक्यता देखील व्यापारी सांगत आहेत। पाहुयात पुढची बातमी। साताऱ्यातील वाई बाजार समितीमध्ये हळदीला किमान 14,000 ते कमाल 22,900 रुपये इतका उच्चांकी भाव मिळालाय। अडत व्यापारी कांतीलाल ओसवाल यांच्या काट्यावरती दिलीप जगताप यांनी सर्वोच्च भावात हळद विक्री केली आहे। वाई बाजार समितीमध्ये एकूण 1800 पोती हळदीची आवक झाली आहे। शेतकऱ्यांनी हळद स्वच्छ करून बाजारात आणावी, जेणेकरून त्यांना योग्य भाव मिळेल असं आवाहन बाजार समितीचे सभापती मोहन जाधव यांनी केलंय। नावेचेवाडीचे शेतकरी यांना मागच्या वेळेला 22,901 रुपयाचा हळदीचा निलाव चांगल्या पद्धतीनं दर मिळाला। सरासरी इथं 15,000च्या नंतर 17,000, 18,000, 19,000 असा सरासरी दर आहे। शेतकऱ्यांना माझी विनंती राहणार आहे की चांगल्या पद्धतीनं निवडून स्वच्छ माल आणला तर निश्चितपणे आपल्या या ठिकाणी दर चांगल्या पद्धतीने मिळणार आहे। आपण शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीनं दर मिळण्यासाठी बाहेरचे लोक व्यापारी सुद्धा आपण यावर्षी नव्याने 3-4 व्यापारी आपण या ठिकाणी बोलवलेत की जेणेकरून या ठिकाणी व्यापाऱ्यामध्ये स्पर्धा तयार होऊन शेतकऱ्यांना जास्तीत जास्त दर कसा मिळेल यासाठी आम्ही मार्केटिव्हिटी म्हणून आम्ही सर्वांनी या ठिकाणी प्रयत्न चांगल्या पद्धतीने केलेला आहे। वर्ध्यातील बिहाडी या ठिकाणी दूध उत्पादक शेतकऱ्यांनी आंदोलन केलं। यावेळेस राज्य सरकारनं 5 रुपयांचं अनुदान देण्याची घोषणा केली होती। मात्र हा अनुदान आता लॉलीपॉप असल्याचा आरोप देखील शेतकऱ्यांकडून केला जातोय। दुधाला प्रति लिटर 34 रुपये भाव असतानाच 5 रुपये अनुदान मिळून 39 भाव राहिला पाहिजे होता। मात्र 34 रुपये दरात कपात करून तो भाव आता 27 रुपये करण्यात आलाय। यामध्ये 5 रुपयांचं अनुदान देण्यात आलं होतं आणि ते देखील आता काही मोजक्या दूध उत्पादकांनाच दिलं जात आहे। त्यामुळे आता दूध उत्पादक शेतकऱ्यांनी आंदोलन केलंय। तर या संदर्भात दूध उत्पादक शेतकऱ्यांसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी भूपेश बारंगे यांनी। महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांच्या दुधाला अनुदान 5 रुपये देण्याची घोषणा जेव्हा केली त्यानंतर 34 रुपये रेट असतानाही 39 रुपयाचा रेट हा शेतकऱ्यांना मिळण्यात यावा अशी शेतकऱ्यांची आशा होती। पण मात्र दुधाला 34 रुपये भाव असून त्यामध्ये 27 रुपयाचा भाव करून 5 रुपयाचा अनुदान देण्यात आलं। त्यातही मोजक्या शेतकऱ्यांना हे अनुदान मिळणार असल्याने शेतकऱ्यांनी आता दुधाचा आंदोलन सुरू केलेलं आहे। त्यामुळे शेतकरी आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत। काय सांगाल, शेतकऱ्यांच्या 5 रुपयाचा अनुदान जे आहे ते तुम्हाला मिळतं का आणि कशा पद्धतीने हा भाव देण्यात आलेला आहे? माझ्या गावातील फक्त बिहाडी येथील फक्त जवळपास पूर्ण गावामध्ये दूध उत्पादक शेतकरी इथं आहे, परंतु याच्यामध्ये फक्त 3च लोक या गावामध्ये त्याच्यात याट झालेले आहे। परंतु बाकी सर्व सामान्य लोक जे आहे याच्यातून वगळण्यात आले आहे, कारण की सर्वांची फॅट आता या काळामध्ये दुधाची मागणी असताना गव्हर्नमेंटने एकदम रेट पाडून दिले। ज्या पद्धतीने शासनाने आता शेतकऱ्यांची पिळवणूक सुरू केलेली आहे, मालाला भाव नाही, त्यामध्ये दुधाला भाव कमी केलेला आहे। फक्त शासन घोषणेचं सरकार दिसत आहे। या घोषणेच्या सरकारामुळे कुठेतरी शेतकऱ्यांनी खूप अडचणीत सापडलेला आहे। एक जोडधंदा म्हणून शेतकऱ्यांनी दुधाचा व्यवसाय सुरू केला आणि त्या लोकांना जोडधंदा कुठेतरी या माध्यमातून आपला परिवार कुठेतरी पुढे चालावा या निमित्ताने आज सुरू केलेला जोडधंदा आज अशा परिस्थितीमध्ये आलेला आहे की आज त्या जोडधंद्याला सुद्धा शासनाने त्यांच्या घोषणेने आणि या 5 रुपये अनुदानांनी भरपूर अशी प्रमाणात प्रत्येक शेतकऱ्यांची लुटमार सुरू केलेली आहे। माझा हा प्रश्न आहे की रेट जो आहे अगोदरचा 34 रुपये रेट स्टार्टिंग होता, तो स्टार्टिंग रेट आता पण त्यांनी चालू करावा आणि ह्या प्रॉब्लेमचं सोल्युशन म्हणजे तेच आहे। जे 5 रुपये जे ते अनुदान यांनी काढलं आहे ते 5 रुपये अनुदानाशी शेतकऱ्यांना काही फायदा नाही आहे, कारण की ते 2 महिने झाले जमा होईल गव्हर्नमेंट करेल, पण कधी करेल हे पण सुद्धा अजून शेतकऱ्यांना माहिती नाही। दुधाच्या भावाला तातडीने शासनाने अनुदान आणि दरवाढ करण्यात यावी अशी मागणी आता दूध उत्पादक शेतकरी करत आहेत। कॅमेरामॅन गौरव सोमकोरसह भूपेश बारंगे।
पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सूर्या प्रकल्पाच्या धामणी आणि कडबास या धरणामधून कालव्यांमार्फत शेतकऱ्यांना उन्हाळी भातशेतीसाठी आणि भाजीपाल्याच्या लागवडीसाठी पाणी सोडण्यात येत आहे। तर धामणी आणि कवडास या दोन्ही कालव्यांमार्फत हे पाणी सोडलं जात आहे। तर याचा फायदा इथल्या हजारो शेतकऱ्यांना होणार असून आता 10,000 हेक्टरहून अधिकची शेती ओलिताखाली येणार आहे। पावसापेक्षा उन्हाळी भातशेतीत रोगाचा प्रादुर्भाव कमी असल्यानं शेतकऱ्यांकडून आता या पिकांसंदर्भात समाधान देखील व्यक्त केलं जात आहे। गेल्या अनेक वर्षापासून सूर्या प्रकल्पामधून या ठिकाणी पाणी येते। आम्ही या ठिकाणी भातशेती करत असतो। गावातील तसेच आजूबाजूचा जो परिसर आहे म्हणजे जवळजवळ 30 ते 40 गावं असतील, या दुबार शेती करत आहोत। ही भातशेती करत असताना नेमकं कसं की नुकसान होत नाही, मात्र यावेळेस पाणी उशिरा आल्यामुळे जी लागवड आहे ती मागे पुढे झालेली आहे। त्यामुळे चांगली शेती या उन्हाळ्यामध्ये होत असते, मात्र पावसाळ्याची जी शेती आहे त्याच्यामध्ये खूप नुकसान होत असतं। म्हणजे अतिवृष्टी असते, पाऊस पडत नाही, कधी पाऊस जास्त पडतो, मात्र तसं नाही। तर इथे प्रमाणशीर पाणी येतं आणि एक चांगल्या पद्धतीची शेती भातशेती इथे उत्तम होते। बातमी आता जळगावातून आहे। जळगाव जिल्ह्याला अवकाळी पावसाचा मोठ्या प्रमाणात फटका बसलाय। तिसऱ्या दिवशी झालेल्या अवकाळी पावसामुळे मुक्ताईनगर, बोदवड, पाचोऱ्यासह जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये 2000 हेक्टरवरील रब्बी पिकं जमीनदोस्त झाली आहेत। प्रशासनाकडे नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे देखील प्रशासनाकडून करण्यात आले आहेत, मात्र तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी सध्या शेतकरी करतायत। या संदर्भात आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी। जळगाव जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशीही अवकाळी पावसाचा फटका बसला असून जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर, पाचोरा, बोदवड या तालुक्यांसह जिल्ह्यातील सुमारे 90 गावांमध्ये अवकाळी पावसाचा फटका बसल्याचं पाहायला मिळते आहे। दरम्यान तिसऱ्या दिवशी झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील 2000 हेक्टरवरील पिके ही आडवी झाल्याची माहिती कृषी विभागाच्या वतीने देण्यात आली असून गेल्या 3 दिवसापासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे गहू, हरभरा, ज्वारी यासह केळी व फळबागांना देखील याचा मोठा फटका बसला आहे। खरीप हंगामात देखील दुष्काळजन्य परिस्थिती व अवकाळी पावसामुळे खरीप पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते। त्यामुळे रब्बी पिकावर खरं तर शेतकऱ्यांची आशा होती, मात्र गेल्या 3 दिवसापासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांना देखील मोठा फटका बसला असून शेतकरी हे आर्थिक विवंचनेत आले आहेत। कृषी विभागाकडून तातडीने पंचनामे करण्याची कामे हाती घेण्यात आली असून तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे। मंगेश जोशी, लोकशाही मराठी, जळगाव। यवतमाळमधील घाटंजी तालुक्यातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडक दिली होती। पिकं जगवण्यासाठी अडाण नदीत पाणी सोडण्याची मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली आहे। शेतकऱ्यांनी उन्हाळी पिकांची लागवड केली आहे, मात्र सिंचनासाठी पाणी मिळत नसल्यानं भुईमूग, तीळ आणि ज्वारी या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। तसेच आता जनावरांना प्यायला पाणी मिळत नसल्यानं शेतकरी चिंता व्यक्त करतायत। तर अडाण नदीत पाणी सोडण्यासाठी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देखील दिलंय। या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेतली आहे आमचे प्रतिनिधी संजय राठोड यांनी। यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्याच्या समस्या थांबता थांबेना। एकंदरीत पाहिलं तर शेतकऱ्यांचं अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान झालं। कसंबशी उन्हाळी पीक आता शेतामध्ये आपलं टाकलं, ते हरभरा असो किंवा तीळ असो किंवा भुईमूग असो, मात्र या पिकाला पाणी मिळत नसल्याची ओरड या ठिकाणी शेतकऱ्याच्या वतीने करण्यात येत आहे। थेट जिल्हाधिकारी यांना पाणी देण्याकरिता ज्यात या ठिकाणी धडक दिलेली आहे। काय नेमकं तुमचा प्रॉब्लेम आहे आणि कशासाठी तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालय येथे आले आहात, काय सांगणार? आम्ही या अगोदर 16 तारखेला सुद्धा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली होती, कारण की आमचे पिकांचे जे आज पाण्यामुळं अतोनात नुकसान होत आहे। पहिलेच आमचा घाटंजी तालुका हा अतिवृष्टीमुळे सुद्धा नुकसान झालेला आहे, पण आजपर्यंत आम्ही कसेबसे रब्बी व उन्हाळी पीक घेतलेले आणि जमिनीमध्ये टाकले, पण अर्धवट भुईमुग पिकांचा तर उद्ध्वस्तच होत आहे आणि तीळ पीक, ज्वार पीक, मका पीक, गुरांना चारे नाही, कोणतेही पीक आमचं म्हणजे आता हातामध्ये राहिलेलं नाही। जर आम्हाला 2-3 दिवसामध्ये पाणी या अरुणावती कालव्यामधून किंवा गोकी कालव्यामधून जर नदीमध्ये पाणी येत असेल तर खूपच या जिल्हाधिकारी साहेबांचा सुद्धा आम्हाला खूप एक खरोखर सहकार्य मिळाला आणि या कास्तकारांचा जीवन जगण्याचा मार्गसुद्धा मोकळा होईल। तरी या निवेदनांचा दखल घेऊन आम्ही आज लोकशाही दिन असल्यामुळे इथे जिल्हाधिकारी कार्यालयावर आज आम्ही सर्वत्र परिसरातील किन्नी, कोळी, निमरडा, कापसी कोपरी, विरुळ कवठा येथील सर्वत्र परिसरातील 10-15 गावातील शेतकरी इथं आलेलो आहोत।
नक्की एकंदरीत पाहिलं तर पाणी मिळत नसल्याची ओरड या ठिकाणी होत आहे. जर पाणी मिळालं तर जे पीक शेतामध्ये टाकलं आहे याला संजीवनी मिळेल असं सुद्धा शेतकऱ्याच्या वतीने सांगण्यात येत आहे. खरंच येणाऱ्या दिवसामध्ये पाणी मिळेल का असा सवाल सुद्धा यावेळेस शेतकऱ्याच्या वतीने उपस्थित केला जात आहे. संजय राठोड, लोकशाही मराठी, यवतमाळ. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.